आता पाहूया लोकसभेच्या रणसंग्रामासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। नाशिक महापालिकेतील भ्रष्टाचाराबाबत संजय राऊतांचं पंतप्रधानांसह फडणवीसांनाही पत्र। मुख्यमंत्र्यांसह त्यांच्या मर्जीतल्या बिल्डरांकडून 800 कोटींचा घोटाळा, राऊतांचा आरोप। नाशिक पालिकेला फसवणारे ठक्कर बिल्डर काल मुख्यमंत्र्यांसोबत। ठक्कर बिल्डरने 200 कोटींची विकत घेतलेली जमीन 500 कोटींना विकली, संजय राऊतांचा आरोप। 500 रुपये एका मताची किंमत लावून लोकशाही आणि मतदार राजाची थट्टा, पण तरीही झोपलेल्या प्रशासनाला जाग येत नाही। पैसे वाटतानाचा व्हिडिओ ट्विट करत अमोल कोल्हे यांचा सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप। आगरी सेनेचा महायुतीला बिनशर्त पाठिंबा, भाजप आमदार संजय केळकरांनी मानले आगरी सेनेचे आभार। परळी, केज, पाटोदा, आष्टी आणि धारूर तालुक्यात काही गावात फेर मतदान घ्या, महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांची मागणी। सोनवणे यांच्याकडून मुख्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून बोगस मतदानाची तक्रार। नाशिक लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांना स्वामी समर्थ भक्त परिवाराचा जाहीर पाठिंबा। धर्मक्षेत्रात स्वामी समर्थ भक्त परिवाराचा मोठा दबदबा। नाशिक जिल्ह्यात लाखोंच्या घरात भक्त परिवाराचे सदस्य। लोकसभा निवडणुकीत महायुतीची डोकेदुखी वाढणार। बारामतीचं मतदान पार पडल्यानंतर सुनेत्रा पवार महाबळेश्वरच्या दर्शनाला। महाबळेश्वर मंदिरात पूजा आणि अभिषेक, सुनेत्रा पवार यांच्यासोबत पार्थ पवारही उपस्थित। मंदिर प्रशासनाकडून दोघांचा सत्कार। ठाकरे गटाच्या प्रचार रॅलीत पाकिस्तानचा झेंडा। आता पीएफआय, सिमी, अल-कायदाचे लोक मातोश्रीत बिर्याणी घेऊन जातील। नितेश राणेंची ट्विट करत ठाकरे गटावर टीका। नितेश राणेंना पेड आरोप करण्यासाठी भाजपने ठेवलंय। ठाकरे गटाचा अनिल परब यांची टीका, तर भाजप ते घातपातही घडवू शकतात। अनिल परबांचा भाजपवर गंभीर आरोप। नितेश राणेला आरोप करण्याशिवाय काही काम नाही, तो पेड आरोप करण्यासाठी त्याला ठेवलेला आहे। पाकिस्तानचा झेंडा जर कोणी आणला असेल त्याच्यावर मी कडक कारवाई करा, अशा देशद्रोहांना सोडू नका। कदाचित हे लोक अशा प्रकारचा घातपात पण घडवू शकतात।